बाई माझ्या आई नवलाई कालकाई नमिंद्रावरची कालकाई तर कामते रूपाची बाबा बाय सौरभ शिर्के बाय तुमचा खेळ आहे, तुमचा पुजारी आहे. आज बाय त्याने तुमच्या समोर 6 वर्षाप्रमाणे याही वर्षी हात भेटीचा नारळ ठेवलेला आहे. आज हात जोडून तो बाय तुम्हाला विनवणी करतोय की त्याचा युट्यूबचा चॅनल आहे. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. त्याच्या पुढे देखील त्याच्यापेक्षा छान चालावं अशी ते मनाची इच्छा आहे. आणि ती जर इच्छा तुम्ही पूर्ण केली तर जसे आज तुम्ही सजून आला तसे पुढच्या वर्षी जेव्हा सजून याल तेव्हा पूर्ण फुलाची पाकळी तो तुम्हाला अर्पण करेल. आज तो सणासुदाला इथं तुमच्या दर्शनाला तो नेहमीच येत असतो. आज त्याची इच्छा तुम्ही पूर्ण करायची आहे. तुम्ही आज त्याची इच्छा पूर्ण केली तर पुढच्या वर्षी तो तुमची इच्छा पूर्ण करेल. तर मंडळी, कोकणातील आपल्या गावच्या खेळींबद्दल सांगायचं म्हटलं तर ही मंडळी सर्व आपल्या गावातीलच आहेत, आपल्या बामणेवाडीतील. तर मंडळी पूर्ण दिवसभराची स्वतःची कामं उरकून संध्याकाळी आपल्या देवीसाठी, आपल्या ग्रामदेवतेच्या खेळी या परंपरेचा संस्कृतीची जपणूक करण्यासाठी ही मंडळी ज्या वाडीमध्ये पालखी येऊन गेले, ज्या घरामध्ये पालखी येऊन गेले त्या घरामध्ये संध्याकाळी प्रत्येक घरामध्ये जाऊन ते असे गोमूचा नाच करतात. म्हणजेच आपल्या देवाची खेळी म्हणून आपली संस्कृती जपण्याचं काम हे करतात. तर मंडळी, आता 15-20 मिनटामध्ये आपली पालखी आपल्या घरी आहे आणि सगळी तयारी आम्ही केलेली आहे. सुस्मिताने रांगोळी काढलीत. आपली पालखी बसणार आहे. जरा बॅकग्राऊंडला लाईट. आता उमेश जायचे ते पालखी आहे आणि बारकी पालखी सती जायचे ते. बाई माझ्या आई नवलाई कालकाई नमिंद्रावरची कालकाई तर कामते रूपाची बाय सुहास शिर्के आहे, तुमचे खेळ आहे, तुमचे पुजारी आहे, तुमचे कामगिरी आहे, तुमचे मानकरी आहे. आज 6 वर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी न चुकता तुमच्या समोर राखण्याचा नारळ दिलेला आहे. आज तो नारळ तुम्ही मान्य करून घ्यायचा आणि त्यांच्या घरात आज मुला माणसाला सगळ्यांना सुखाची सांभाळा. हर हर महादेव. बाई माझ्या आई नवलाई कालकाई नमिंद्रावरची कालकाई तर कामते रूपाची बाबा बाय सुस्मिता शिर्के. आज बा आपल्याच्या 66 वर्षी नाही 6 वर्षाप्रमाणे त्याने याही वर्षी खाना नारळाची ओटी भरलेली आहे.
आज ती ओटी तुम्ही मान्य करून घ्यायची आणि त्याच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या काही तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. बाई माझ्या आई नवलाई गालकाई नमिंद्रावरची गालकाई तर कामते रूपाजी बाबा बाय सुरभी शिर्के आज आपल्या इथल्या सासरवशीन आहेत. आज सालाबाद वर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी ओटी भरलेली आहे. आज ती ओटी तुम्ही मान्य करून घ्यायची आणि त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील बाई तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. त्यांनी यावर्षी जी काही कामे असतील ती बाई तुम्ही पूर्ण करायची आहेत. त्यांच्या कुटुंबाचं रक्षण बाई तुम्ही करायचं आहे. त्यांच्या या कुटुंबावरती कोणतं काय रागरूप असेल, साधुष्ट असेल, बोलीभाषा असेल, बारावीन असतील, जे पण काय असेल बाई जिकडच्या तिकडे दूर करा आणि त्या संपूर्ण कुटुंबाला सुखाची सांभाळा. हर हर महादेव. बाई माझ्या आई नवलाई गालकाई नमिंद्रावरची गालकाई तर कामते रूपाजी बाबा बाय सौरभ शिर्के बाय तुमचा खेळ आहे, तुमचा पुजारी आहे, तुमचा गानकरी आहे, तुमचा मानकरी आहे. आज त्याने तुमच्या समोर बाय 5 नागाचं तोरण बांधलेलं आहे. तो यासाठी बांधलेला आहे की गेल्या वर्षी त्याने मनातून इच्छा बोलला नव्हते की त्याच्या मनामध्ये काय इच्छा आहे त्या पूर्ण झाल्याच्या नंतर मी 5 नागाचं तोरण बांधेल असा बोलला होता आणि आज बोलल्याप्रमाणे त्याने बाय तो नवस फेडलेला आहे. आज त्याने 5 नागाचं तोरण बांधून तुमचा नवस बाय फेडलेला आहे. त्याच्या पुढे देखील त्याच्या मनामध्ये काय जे काय स्वप्न असतील बाय तुम्ही पूर्ण करायचे आहे. त्याच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील बाय तुम्ही पूर्ण करायचे आहेत. आज जर तुम्ही त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्या तर तो देखील तुमच्या मनातील नक्की इच्छा पूर्ण करेल. त्याच्यावरती त्याच्या कुटुंबावरती कोणत्या काय रागरूप असेल, चांगुष्ट असेल, बोलीभाषा असेल, बारावीत नसतील, अंतर्जानी तुम्ही आहेत, तुम्हाला माहिती तो अज्ञान आहे. जे काय असेल तिकडच्या तिकडे दूर करा. हात जोडून तो बाय तुम्हाला विनवणी करतोय की त्याचा युट्यूबचा चॅनल आहे. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. त्याच्या पुढे देखील त्याच्यापेक्षा छान चालावं अशी ते मनाची इच्छा आहे आणि ती जर इच्छा तुम्ही पूर्ण केली तर जसे आज तुम्ही सजून आला तसे पुढच्या वर्षी जेव्हा सजून याल तेव्हा पूर्ण फुलाची पाकळी तो तुम्हाला अर्पण करेल. आज तो सणासुदाला इथं तुमच्या दर्शनाला तो नेहमीच येत असतो. आज त्याची इच्छा तुम्ही पूर्ण करायची आहे. तुम्ही आज त्याची इच्छा पूर्ण केली तर पुढच्या वर्षी तो तुमची इच्छा पूर्ण करेल. त्याच्या या कुटुंबावरती त्याच्या या व्यवसायावरती कोणाचा काय रागरूप असेल, चालदृष्ट असेल, बोलीभाषेचे ते बारावीत असतील, तुम्हाला माहिती तुम्ही अंतर्ज्ञानी आहेत. ज्या काही गोष्टी असतील जिकडच्या तिकडे दूर करा आणि त्या कुटुंबाला सगळ्यांना सुखाचे सांभाळा. हर हर महादेव. आई नवलाई गालकाई नमिंद्रावरची गालकाई तर कामते रूपाजी बाबा बाय सूरज शिर्के बाय तुमचा केले आहे, तुमचा पुजारी आहे, तुमचा गानकरी आहे, तुमचा मानकरी आहे. आज त्यांनी सालाबाद वर्षाप्रमाणे याही वर्षी तुमच्या समोर बाई त्याने हातभेटीचा नारळ ठेवलेला आहे. तो नारळ यासाठी ठेवलेला आहे आज त्याचा छोटा मोठा व्यवसाय आहे. ही व्यवसायाची सुरुवात आहे त्याच्या आणि ती अतिशय चांगल्यापर्यंत अतिशय चालली पाहिजे. त्याच्या मनामधले सगळे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. त्याच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. आज तुमच्या जीवावरती तुमच्या बळावरती तो बाहेर इंटर असतो, फिरत असतो. त्याच्यावरती कोणाचा काय रागरूप असेल, त्याच्या धंदा व्यापारावरती कोणाचा काय रागरूप असेल, चालूच असेल, बोलीभाषेचं बारावीत असतील, जे काय असेल बाय अंतर्जानी तुम्ही आहेत, तुम्हाला माहिती. अज्ञान तो आहे. ज्या काही गोष्टी असतील, जे काही विघ्न असतील तिकडच्या तिकडे दूर करा आणि त्याला चांगली धंद्यामध्ये त्याला यश होते बाय. तर मंडळी मोठी पालखी म्हणजे आपल्या गावची पालखी पुढे गेले आणि आता आमच्या वाडीचीच रुपाजी बाबाची पालखी आता आमच्या घरी आले. बाय म्हणजे नवलाई कालकाई रुपाजी बाबा आज सुहास काकाने कालावधीप्रमाणे पूजा केली आहे. ती पूजा मान्य करून घे. त्यांच्या जाती येते तिथे तू पुढे ते पाठी. हर हर महादेव. ओटी भरली आहे.
ही ओटी मान्य करून घे. त्यांच्या घरादारात मुलामांसात कामाधंद्यात हिंडती फिरती जाती येती तिथे तू पुढे ते मागे आलं वाले. मोठी पालखी अजून पण संतोष काकांच्या इथे आहे. तर तोपर्यंत सगळी पोरं आपल्या कूलरखाली थंड हवा घेत आहेत. काय जण आपली खर्चाचं किती पैसे आले, किती पैसे सगळे झाले, तर त्याचा हिशोब बघतायत. तर म्हणजे आता संध्याकाळचे वाजले 6 आणि जेवून घरी होतो मी आणि आत्ता मी चाललो आहे. आता 1-2 घरं झाले आहेत. आता पालखी कुठे बघूया आपण. संध्याकाळचा माहोल, संध्याकाळ झाले, सूर्यास्त. त्या दिवशी बघत होती
प्रीती शीतप माहेर वचनी खनाने वटी भरायची वटी मान्य करून घ्यायचं पण ती वटी अशी भरलेली आहे. माझ्या जर मनातली इच्छा पूर्ण केल्या तर मी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण केली. आज तुम्ही कुठली कामं येवलेली ती पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय अडचण असेल ती तुम्ही दूर करायची आहे. त्याच्यामध्ये कोणाची चाक असं दुष्ट असं बोली बस असतील 12 विघ्ने असतील बा जिकडे तिकडे दूर कर आणि सांग. हर हर महादेव.